आजची ट्रिक बघणार आहोत. सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे एज, वयाबद्दल आहे. म्हणजे हा क्वेश्चन तुमच्या स्कॉलरशिप परीक्षेला येणार म्हणजे येणार. कोणतीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असू द्या यामध्ये हा क्वेश्चन येतोच. वय काढणे. बघा, वय काढायचं असतं, मुलाचं असेल, आईचा असेल, कुणाचं असेल, वय काढण्यासाठी क्वेश्चन एखादा येतो. तर मग वय कसं काढायचं ते आता आपण बघूया. आता आजचं क्वेश्चन बघूया आपण काय आहे. सोहम वॉज बोर्न ऑन 11th August 2013. So what is his age today? म्हणजे सोहमचं वय बघा, सोहम कधी जन्म झालाय 11/8/2013 ला. तर त्याचं आजचं वय किती म्हणजे टुडेच एज काढायचं आहे. तर आज कोणत्या डेट आहे ती डेट लिहून घ्या पहिल्यांदा. बघा, सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आपल्याला, डेट. त्यानंतर काय करायचंय, मंथ, आणि त्यानंतर हा इयर. बरोबर आहे, DMY हे लिहून घ्यायचे. आता हे लिहून घेतलं. आता आजची डेट काय ती लिहून घ्या. आजची डेट काय रे बाबा, 24. बरोबर आहे, 9/2024. ओके, दिसतं तुम्हाला. म्हणजे बघा 24/9/2024 क्लिअर दिसेल. आता 2024. ठीक आहे. आता हे लिहिलं आपण. त्यानंतर सोहमचा जो गॅस तो बोन झालेला आहे ती डेट लिहून घ्या. ती तारीख किती आहे, 11/8/2013. ते 09 लिहिलं म्हणजे तुम्हाला सोपं जाईल असं. ओके. आता आपल्याला मायनस करायचंय. आता मायनस करताना याच्यामध्ये अजून एक लक्षात ठेवायचंय. आता आपण मायनस करताना काय करतो रे, आपण इकडून मायनस करतो. बरोबर आहे. आपण ज्यावेळेस सबट्रॅक्शन करतो त्यावेळेस इकडून करतो. पण एज काढताना असं करायचं नाही. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय, दिवस म्हणजे डे आहे, ते डे आहेत ते पहिल्यांदा मायनस करायचे. त्यानंतर मंथ करायचे आणि त्यानंतर मग इयर कडे जायचे. डायरेक्ट इयर करायचं नाही. सगळ्यात पहिल्यांदा डेट, त्यानंतर काय मंथ, आणि त्यानंतर इयर. आता आपण करूया इथं मायनस. आता मायनस केल्यानंतर बघा किती, 4 मधनं 1 गेले 3, 2 मधनं 1 गेले 1. ओके, म्हणजे इथं 13 आलं. इकडं 9 मधनं 8 गेले 0 1, 4 मधनं 3 गेले 1, 2 मधनं गेले 1 0, आता इकडं 0. म्हणजे हे आलं इयर, हे आलं मंथ, आणि हे आले डे. म्हणजे सोहमचं आजचं वय किती आहे, 11 इयर, त्यानंतर 1 मंथ, आणि किती दिवस आहेत, 13. म्हणजे तो एवढ्या दिवसांचा झालेला आहे आज. बघा, एवढ्या सोप्या पद्धतीने आपण बघितले. आता आपण दुसरं एक्झाम्पल बघूया, त्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित अजून कळेल. एक्झाम्पल बघूया. काय दिले, इशिता वॉज बोर्न ऑन 29th July 2013. So what is her age today? तिचं आजचं वय काय आहे ते आता आपण काढूया. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा काय लिहायचंय, ह्या ठिकाणी डेज, त्यानंतर काय लिहायचंय, मंथ, त्यानंतर इयर. हे लिहून घेणं गरजेचं आहे. बघा, आता आज तारीख किती आहे, तारीख लिहून घ्या, 24 सप्टेंबर 2024. ओके. आता तिथे इथं खाली लिहायचंय तिची आज तारीख किती आहे, बोर्न 29 जुलै 2013. ओके. आता बघा, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काय करायचंय, मायनस करायचं आहे. पहिल्यांदा इकडं हा कॉलम पहिला मायनस करणं गरजेचं आहे. आता बघा, 24 मधनं 29 या ठिकाणी जातो का, तर या ठिकाणी जात नाही. मग आता अशा वेळेस काय करायचंय, तर आपल्याला काय करायचंय, हा जो मंथ आहे इथला, त्या मंथ कडून एक मंथ इकडं उसना घ्यायचा आहे. म्हणजे ह्याच्याकडून एक मागून घ्यायचं. म्हणजे हा 9 आहे तर हा किती होणार आहे, मग हा होणार आहे 8. हा काय होणार आहे 8. आता याच्याकडे किती दिवस आहेत बघा, सरासरी जो आहे तर आपण 28 दिवस, 29 दिवस, 30 दिवस आणि 31 दिवस असे महिन्यामध्ये असतात. 28-29 फेब्रुवारी मध्ये असतात आणि नंतर 30-31 कॉमनली असतात. तर यासाठी सोपी ट्रिक आहे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी. तुम्हाला माहिती आहे या पद्धतीने तुम्ही करू शकता. ज्या ठिकाणी बघा त्याचा हात दिले तुम्हाला, इथं हात आहे तर या ठिकाणी काय आहे, जो उंचवटा आहे बोटांच्या इथे याला धरायचं आपण 31 दिवस. किती धरायचे, 31, आणि बाकी उरलेले 30 आणि 29 28 कुठे असतील ते फेब्रुवारी. बघा, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. म्हणजे जे उंचवटे आहेत, हे जे उंचवटे आहेत त्याला 31 दिवस धरायचे असतात. बाकीचे उरलेले 30 आणि फेब्रुवारी महिन्यात 28-29 असतात. ठीक आहे. तर त्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे. तर आता या ठिकाणी मग काय करायचं, तर महिना एक उसना घेतला आपण. मग महिना उसना घेतला म्हणजे दिवस किती घ्यायचे, 30 घ्यायचे का 31 घ्यायचे. तर आपण काय करतो, सरासरी
30 घेतलं तर म्हणजे आपलं उत्तर बरोबर येतं. तर आता काय आहे, 24 मध्ये 30 मिक्स करा. किती झाले, 54. हे झाले 54. आता 54 मधनं आपण 29 आरामशीर मायनस करू शकतो. 4 मधनं 9 जातात का नाही, इकडे कट केलं 4. 14 मधनं 9 गेले 5. 4 मधनं या ठिकाणी 2 गेले. 4 मधनं 2 गेले, किती राहिले 2. ओके. त्यानंतर इकडे नेक्स्ट या ठिकाणी काय आहे रे, तर आता 8 मधनं 7 जातात, 1 आलं. त्यानंतर 4 मधनं 3 गेले, 1 1 0 0. म्हणजे इशिता जी आहे आजच्या वेळेस 11 इयर, त्यानंतर 1 मंथ आणि त्यानंतर काय आहे तर 25 डेज, म्हणजे 25 दिवसाची ती झालेली आहे. म्हणजे 11 वर्ष 1 महिना आणि 25 दिवसाची ती झालेली आहे. बघा तुम्ही अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने काढू शकता. जेव्हा जर समजा इकडे महिना इथं जुलै नसता, या ठिकाणी जर महिना वेगळा असता, तर आपण काय केलं असतं, हे जे इयर आहे या इयर कडनं आपण उसने घेतले असतं. तसं आपण एखादं एक्झाम्पल बघूया. तिसरं एक्झाम्पल बघूया. काय, दिशा वॉज बोर्न ऑन 29 ऑक्टोबर 2013. सो व्हॉट इज हर एज टुडे. तिचं आजचं वय काय आहे ते आता आपण काढूया. आता मी सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा डेज, मंथ आणि इयर. ओके, आजची तारीख आपण लिहून टाकूया. किती आहे, 24/09/2024. ठीक आहे. तर दिशाचं आता तारीख, जन्मतारीख काय दिल्या, 29/10/2013. ओके, मायनस करायचे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा तिकडे डेज आहेत, डेज पहिल्यांदा मायनस करायचे. आता 24 मधनं 29 जात नाही, मागासारखं आपल्याला सेम करायचं आहे. काय करावं लागणार आपल्याला, तर पहिल्यांदा काय करावं लागणार आपल्याला, की इकडचं इकडं आणावं लागणार. काय आणावं लागणार आपल्याला, तर हा जो आहे महिना, तो महिना इकडे आणायचा आहे. म्हणजे इकडे काय करायचं आपल्याला, मी सांगितली साधारण आपण 30 त्याच्यामध्ये ऍड करायचं. म्हणजे 24 मध्ये 30 ऍड करा, म्हणजे किती झाले 54. किती झालं 54. आता हे किती झालं 8 झालेलं आहे. काय झालेलं आहे 8. आता 54 मधनं मग असं केलं आपण 4. 14 मधनं 9 गेले 5. 4 मधनं गेले 25 डेज झाले. ओके. त्यानंतर आता 8 मधनं 10 जातं का, नाही. मग आपला जो वर्ष आहे त्या वर्षातनं 1 वर्ष कमी करायचं. मग किती झालं 2000 एवढं झालं. ओके, 2023 झालं. मग आता इकडे किती द्यायचं, 1 वर्ष. 1 वर्ष किती महिन्याचं असतं, 12 महिन्याचं असतं. आता इथे किती आहेत 8, म्हणजे 12 + 8 म्हणजे किती झाले 20. म्हणजे आता आपलं किती येणार इथे या ठिकाणी 20. म्हणजे आता बघा आपण काय करणार आहे, 20 - 10 0. 2 मधनं 1 गेले 1, म्हणजे 10 महिने. आता 2023 मधनं 2013 3. त्यानंतर 1 0 0. म्हणजे बघा दिशा जी आहे ती आज रोजी तिचं वय काय आहे, तर 10 इयर, त्यानंतर 10 मंथ आणि किती 25 डेज तिथं झालेला आहे. बघा अशा प्रकारे तुम्ही हे गणित करू शकता. आता बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट मध्ये तुम्ही प्रत्येकाने आपलं वय किती आहे हे काढायचं आहे आणि कमेंट मध्ये मला सांगायचं आहे. म्हणजे तुम्ही सोप्या पद्धतीने करू शकता. म्हणजे स्कॉलरशिप मध्ये जर असा क्वेश्चन आला तर तुम्ही सहज याचं उत्तर काढू शकता. एकदम सोपी पद्धत आहे. करताना डावी साईड इकडे लक्षात ठेवा, पहिल्यांदा डेज, मंथ आणि इयर, त्या पद्धतीने जावा म्हणजे तुम्हाला सोप्या पद्धतीने करता येईल.